एरवी दुचाकीस्वार आणि रिक्षा चालकांवर तत्पर कारवाई करणारे अधिकारी, आरटीओ कर्मचारी आणि वाहतूक पोलीस मात्र मोठ्या टिप्पर आणि हायवांवर कारवाई कधी करणार, असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। आणि या प्रश्नाला आज कारण आहे। बीड शहरातील बार्शी रोड, नगर रोड आणि जालना रोड विना क्रमांकाच्या हायवा वाहनांचा सुसाट वेग नागरिकांच्या अक्षरशः जीवावर बेतत असल्याची गंभीर बाब पुन्हा समोर आली आहे। पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या दुर्लक्षामुळे अशा वाहनांवर नियंत्रण नसल्याचा आरोप नागरिकांमधून केला जातोय। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। गुरुवार म्हणजे आज दिनांक 4 जून रोजी दुपारी सुमारे 12:30 वाजण्याच्या सुमारास बार्शी रोडवर ही गंभीर घटना घडली। अमोल बापूराव रोमन, वय वर्ष अवघत 40, राहणार कबाड गल्ली, बीड, हे दुचाकीवरून घरी जात असताना धावत्या टिप्परच्या टायरामधून अचानक दगड उडून त्यांच्या डोक्याला जबर मार लागला। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केलं। प्राथमिक उपचारानंतर डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांना बीड येथील लोटस हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं। मात्र प्रकृती अधिक चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना संभाजीनगर येथे रेफर करण्यात आली असून त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याची माहिती मिळते। यावेळी रुग्णालयात मित्रपरिवार, नातेवाईक व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। दरम्यान संबंधित टिप्पर चालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती समोर येते। या प्रकरणात परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्याचं काम सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। अमोल रोमन हे अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हा प्रमुख अशोक रोमन यांचे बंधू। या घटनेची माहिती मिळताच आमदार संदीप क्षीरसागर यांनी तात्काळ लोटस हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमीची भेट घेतली। डॉक्टरांशी बोलून पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे हलविण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आहे। बीड शहरातून दररोज क्षमतेपेक्षा अधिक मुरुम, दगड व वाळूची वाहतूक करणारे अनेक वाहने आणि टिप्पर विना क्रमांक किंवा नियमबाह्य पद्धतीनं व कागदपत्र पूर्तता नसलेले धावताना दिसत असल्याचा आरोप नागरिकांकडून होतोय। अशा वाहनांवर पोलीस प्रशासन आणि आरटीओने तातडीनं कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। आणि ही कारवाई तुम्ही करणार तरी कधी, असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।